एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो बघा. एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो सॉ व वॉस आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर यामधील फरक ओळखू शकत नाही. म्हणजे तो सॉ ला काय बघतो, वॉज, आणि न्यूक्लिअरला काय बघतो तर अनक्लिअर. म्हणजे या दोन्हीतला फरक त्याला समजू शकत नाही, न्यूक्लिअर आणि अनक्लिअर, सॉ आणि वॉज यामधला. तर तो कशाने ग्रस्त असेल तो विद्यार्थी? डिस्लेक्सियाने ग्रस्त असेल, डिस्ग्राफियाने, डिस्कॅल्क्युलियाने का मतिमंदता? त्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे. डिस्लेक्सिया म्हणजे वाचन दोष असतं, डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष, आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितीय दोष. तर मतिमंदता म्हणजे खूप मतिमंद असणारे मुलं. तर हा विद्यार्थी असणारे डिस्लेक्सियाने, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन दोषचा. कारण बघा, वाचनामध्ये दोष निर्माण होतो, त्याला फरक कळत नाही. वॉज बघतो, न्यूक्लिअर आणि याच्यातला फरक तो समजू शकत नाही, म्हणून न्यूक्लिअर शब्द आल्यावर अनक्लिअर वाचतो, अनक्लिअर आल्यावर न्यूक्लिअर. ओके, म्हणून हा याचं उत्तर आहे 1 नंबरचं. डिस्लेक्सिया हा असू शकतो वाचन दोष.